नमस्कार, सुजाता रिच क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण या कॉटनच्या साडीचा ड्रेस कशा पद्धतीने तयार करायचा तो बघणार आहोत. अशा पद्धतीने ही हाफ साडी आहे. साडीचा अर्धा भाग हा गोल्डन कलरचा आहे व साडीचा पदराचा भाग हा रामा कलरचा आहे. ही लेस होती साडीची व हा फॉल मी काढून घेतलेला आहे. आता मी पदरापासून थोडी साडी कट करून घेत आहे. तर आता आपण हा साडीचा पदर कट करून घेतलेला आहे. या पदराला अशा पद्धतीने पुढच्या साईडला थोडीशी त्रिकोणात डिझाईन आहे व सेम तशीच खालच्या बाजूनेही डिझाईन आहे. या साडीच्या पदराची मी अशा पद्धतीने 4 पदरी घडी करून घेतलेले आहे. आता आपण याची मापे टाकणार आहोत. सर्वप्रथम मी शोल्डरचं माप घेत आहे. तर शोल्डर इथे 15 होतं. 15च्या निम्म 7.5वर मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया. मुंडा हा शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे मी 7 इंच बरोबर इथं मुंड्याचं माप टाकून घेतलेलं आहे. आता मी बोट नेक करणार आहे. तर बोट नेकसाठी मी गळा रुंदी ही 4 व गळा उंची ही पण 4 घेऊन 4x4चा अशा पद्धतीने चौकोन तयार करून घेऊन बोटसारखा आकार देऊन घेणार आहे. हा गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे. आपल्याला जो साडीचा पन्ना आहे तेवढी पूर्ण उंची मी कुर्तीसाठी ठेवणार आहे. तर आहे तशी पूर्ण उंची मी घेतलेली आहे. इथे आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. मुंड्यावरती बरोबर हा छातीचा चौथा भाग मी टाकून घेतलेला आहे. इथून बरोबर मी कमर उंची घेतलेली आहे व कमरेचा चौथा भाग इथे टाकून घ्यायचा कमर उंचीवरती व अशा पद्धतीने ते जोडून घ्यायचं. त्यानंतर सरळ खाली कट उंची आपल्याला घ्यायची आहे. इथं आपल्याला सीट घेराचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे व त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून घ्यायची व अशा पद्धतीने तिन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला वरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. कमरेत व मुंड्याच्या जवळ आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन कटला बरोबर 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा 1 इंचावरती व नंतर अर्ध्या इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर मी हे दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घेतलेले आहेत. थोडा आपण शोल्डरला अर्धा इंच उतार दिलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे. तर आपली ही कुर्ती कट करून झालेली आहे. आता आपण ही शिवायची कशी ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी मागचा आणि पुढचा भाग दोन्ही घेतलेले आहे व ही कॅनव्हासचा 4x4चा गळा तयार करून घेतलेला आहे व तो कपड्याला चिटकवून घेऊन अशा पद्धतीने त्याला टिप मारून घेतलेली आहे. दोन्ही गळे मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा बॅकचा व फ्रंटच्या दोन्ही भागाला मी कॉटनचा अस्तर ही जोडून घेतलेला आहे. दोन्ही भागांना मी अशा पद्धतीने लाइनिंग जोडून घेतलेला आहे. आता आपण फ्रंटच्या भागाला गळा बसवणार आहोत. तर त्यासाठी बरोबर मी सेंटरला एक अशा पद्धतीने कट मारून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण जो कॅनव्हासचा गळा तयार केलेला होता त्याही बाजू कपड्याला अशा पद्धतीने आपण एक कट मारून घ्यायचा आहे. दोन्ही कट एकावरती एक व्यवस्थित ठेवून किनारी अशी टीप आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्हाला गळा बसवण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर अगोदर टाचणीने व्यवस्थित पॅक करून घ्या. टाचण्या बसवून घेतल्यामुळे गळा अजिबात हलणार नाही व गळा जोडण्यासाठी सोपे जाईल. त्यामुळे मी अशा पद्धतीने टाचण्या बसवून घेत आहे. आता आपण बरोबर कॅनव्हासला एकदम चिटकून किनारी अशी गळ्याची टीप घेणार आहोत. हा आपला गळा बसवून झालेला आहे. गळ्याच्या एकदम किनारी आपण अशा पद्धतीने टीप घेतलेली आहे. तर आता जो मधला पोर्शन आहे तो आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी मधला कपडा जो आहे तो कट करून घेत आहे.
हे कट करून घेतल्यानंतर आपण गळा पलटी करण्यासाठी साईडला थोडेसे कट देणार आहोत. कट दिल्यामुळे गळा एकदम व्यवस्थित पलटी होतो. आता आपण इथं किनारे एक दाब टिप घेणार आहे. दाब टिप घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गळपट्टी आतल्या बाजूला फोल्डिंग करून एक 5 नंबरची मोठी टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर हात शिलाई केल्यानंतर ती उसवायला सोपी जाईल. अशा पद्धतीने मी एक 5 नंबरची टिप मारून घेत आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा भागही तयार करून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही भाग एकावरती एक ठेवून शोल्डर जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी बरोबर शोल्डर व्यवस्थित धरून एकावर एक ठेवून घेतलेले आहेत. त्याला टिप मारून घ्यायची आहे. आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी मुंड्याला लायनिंगची पट्टी घेऊन ती आतल्या बाजूला फोल्ड केलेली आहे. आपण हा ड्रेस स्लीवलेस तयार केलेला आहे व साईडला बरोबर 1.5 इंचावरती फिटिंग करून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने दोन्ही बाजूला तयार करून घेतलेला आहे. आता आपण या गळ्याला तुरपाई करून घेणार आहोत दोन्ही बाजूला. साईड कट तयार करून झालेले आहेत आपले. तर हे बघा, अतिशय सुंदर अशी आपली स्लीवलेस कुर्ती तयार झालेली आहे. एकदम फॉर्मल असं याचं लुक आलेलं आहे. तुम्ही ऑफिससाठी वेअर करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान कुर्तीचं लुक आलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.